वैभव मामा काय सांगशील आजचा आनंद? वैभव मामा खरोखर महाडमध्ये आणि चर्चा चालू होती 8 दिवसापूर्वी की आज आपला देव बकासूर महाडमध्ये येणार आहे म्हणून. काय आज जे बघतो प्रेक्षक काय सांगशील फॅनबद्दल? नाही, इकडे फॅन फॅमिली जास्त बैलाची आणि इकडच्या लोकांना थोडासा तिकडे यायला प्रॉब्लेम होतो थोडासा लांब पडल्यामुळे. त्याच्यामुळं इकडे चिपळूणला पण आलो तेव्हा नाही म्हणजे जवळजवळ लाखोनी प्रेक्षक आणि आत्ता इथेच आहे. आपल्या आरडी भाऊच्या गावात आहे आपण. त्याच्या शब्दाला मान बैल इथं आलो त्यासाठी. वैभव मामा पुन्हा एकदा चिपळूणमध्ये 5 तारखेला बैल कोकणामध्ये पुन्हा एकदा येतोय, जमदार एंट्री करतोय, काय सांगशील? हो, येणार आहे 5 तारखेला पण मग बैल कोकणामध्ये जाणार. खूप आतुरता आहे का तर पहिल्या दिवशी आपला देव बकासूरमध्ये देवाला घरी बोलवतात पहिल्या दिवशी. म्हणजे किती वेगळं, म्हणजे आज 14 दिवसामध्ये 14 दिवसाबाहेर पण आपलं आज देवानं नाव केलं. कुठं तर थोडी तर मिस्टेक होते आज पब्लिकात, काय सांगशील दादा? ठीक आहे, प्रेम आहे बैलावरती. बैल पण त्यांना कधी नाराज करत नाही, त्याच्यामुळे प्रेक्षकांचं कधी आपल्याला चिडचिड होत नाही. वैभव मामा कालचे आपण व्हिडिओ बघितले मैदानातले, कडनं तुम्ही होताले प्रचंड व्हिडिओ व्हायरल झाल्या. काय प्रेक्षकाला सांगावं करशील का तर कडनं जी वेगळी मजा असते, दमदार असते, काय सांगशील? थोडं प्रत्येक मालकाला वाटत असतं की आपला बैल गुलाबात राहिला पाहिजे. तेच प्रयत्न आपला दर मैदानात असतो. गाडी कडनी लागली तरी थोडंसं प्रेक्षक थोडं भाऊ म्हणजे नाही का थोडंसं आनंद यायच्या थोडं पुढं जातं. त्याच्यामुळं थोडंसं कंट्रोलमध्ये करावं लागतं त्यांना. वैभव मामा हार झाली तरी एवढं प्रेक्षक क्राऊड करत असते आणि जिंकला तरी तेवढं प्रेक्षक डबलनं क्राऊड करत असते. नाही, आपण सेम यावेळेस जसं आपण मार खाल्ला त्याच्यानंतर जे मैदान खाली झालं तर मग फायनलला पण तिथं गर्दी नव्हती. सगळे प्रेक्षक डायरेक्ट निघून जातं घरी आणि जे येतं ते सगळ्यांना माहिती आहे. जी गर्दी होती ती फक्त आपल्या बैलामुळे होती. वैभव मामा जेव्हा आपला गट असो किंवा सेमी असो किंवा म्हणजे लाखोच्या वर लाईव्ह प्रेक्षक जोडलेले जातात आणि जेव्हा आपला देव पळून जातो एकदम खाली तर काय क्रेज सांगशील? ते प्रत्येक आयोजकांना कळलेलंच आहे. त्याच्यामुळं काय आता यूट्यूबवाल्यांना पण आपलं सगळे आपले फ्री असेल आपलं फोन भाऊ STC बंटी बाप्पा सगळ्यांना माहिती आहे कोणामुळं क्रेज आहे. मैदानातच त्याच्यामुळं क्रेज आहे, त्याच्या लोकांचं प्रेम आहे, आनंद आहे त्या गोष्टीचा. काही आत्ता जरा एक मोठ्या मैदानात हे करू शकत नाही, पण काही तर गोष्टी आपल्या देवासाठी बोलले होते, तर काय सांगितलं, काय त्यांना उत्तर देशील? नाही, त्यांना माहीत नव्हतं कसं म्हाताऱ्या माणसाचं कसं होतं की म्हाताऱ्या माणसाला सण होत नाही. आणि जुना काळ होता की त्या जुन्या काळामध्ये बैलांच्या मागे जास्त क्राऊड नसायचे. पण आता सोशल मीडियामुळं क्राऊड वाढला, त्याच्यामुळे बैला मागे पण प्रेक्षक वाढले. त्यांच्याकडून थोडीशी चुकी झाली, त्यांनी ते मान्य केली आणि आपण त्यांना मोठ्या मनाने माफ करून केली. म्हणजे एक आनंदाची गोष्ट आहे किंवा तिथले तर आपला देव असतो किंवा आपण पहिल्यापासून कोणाला प्रत्युत्तर देत बसत नाही. कोणी आपल्याबद्दल वाईट चितलं त्याचं वाईट होणार पहिल्यापासून सांगितलं. चालते दादा, खरोखर फॅन खूप लागले तर वैभव मामा खरोखर आज वेळ दिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. महाडमध्ये आज दमदार स्वागत झालं, धन्यवाद.